गुन्हेगार गुन्हा करताना विचार करतील की अशा पद्धतीची शिक्षा देखील आपल्या भारतामध्ये होऊ शकते। तर माझी मागणी आहे न्यायालयाला की यांचा गुप्त अंग जो आहे, गुप्त अंग ह्याची छाटणी करा, हे कापून टाका। नमस्कार, मी दीपेश दत्तात्रय पाटील, शिरवणे गावचा राहणारा असून मी नवी मुंबईचा भूमिपुत्र आहे। आणि भूमिपुत्र म्हणून एक विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो विषय असा आहे की जी आमची भगिनी आहे अक्षता म्हात्रे अगसकर, हिच्यावरती जो अन्याय झालाय आणि बऱ्याच दिवसापासून ती चर्चा चालू आहे की अक्षताला न्याय कधी मिळेल आणि त्या न्यायाच्या संदर्भातली आजची व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आता आपण जे पाहतोय आता जग, हल्लीचं जग, आणि या जगामध्ये एखादा व्यक्ती जर शांती म्हणजे स्वतःला मन शांत होण्यासाठी कुठे जात असेल तर व्यक्ती मंदिरामध्ये जातो आणि ती मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर जर तिच्यावरती बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या केली जाते, कितपर्यंत योग्य आहे आणि याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे आणि ते निषेध करण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, जर सांगायचं झालं तर अक्षता बद्दल बोलायचं झालं तर अक्षता मंदिरामध्ये गेली होती आणि मंदिरामध्ये जे पण आपली भारतीय संस्कृती आहे, आपण मंदिरामध्ये का जातो? मंदिरामध्ये याच्यासाठी जातो की मनाची शांती झाली पाहिजे आणि त्या शांतीसाठी ती मंदिरामध्ये गेली होती। घरामध्ये भांडणं झाली होती, तणाव होता, परंतु शांती भेटण्याऐवजी तिला जर मृत्यू भेटत असेल तर कितपर्यंत ते योग्य आहे आणि कितपर्यंत ते मनाला पटणारा विषय आहे? तर माझं मन देखील हेरावून गेल्याने संपूर्ण नवी मुंबई सध्या याचा निषेध करत आहे आणि तोच निषेध मी सुद्धा दर्शवतो आणि माझ्या संपूर्ण शिरवणे गावातर्फे व नवी मुंबईतर्फे हा जाहीर निषेध मी नोंदवतोय आजच्या दिवसामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र न्यायाच्या अपेक्षेने पाहतोय की अक्षताला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि तो न्याय मिळवण्यासाठी मी सन्माननीय जे न्यायाधीश आहेत, आमचे न्यायालय, सन्माननीय न्यायालय आणि पोलीस प्रशासन यांना विनंती करतोय की आपण या गोष्टीमध्ये लवकरात लवकर ही फास्ट ट्रॅक वरती केस चालवावी आणि लवकरात लवकर यामध्ये निर्णय घेऊन यावं, जेणेकरून अक्षता म्हात्रे अगसकर हिला न्याय मिळेल आणि ती न्याय द्यायचा जर विचार झाला तरी जे नराधम आहेत, या नराधमांनी जो कृत्य केलंय यांना अशी शिक्षा द्या की येणारा जो काळ असेल त्या काळामध्ये भविष्यामध्ये गुन्हा करताना विचार करतील की अशा पद्धतीची शिक्षा देखील आपल्या भारतामध्ये होऊ शकते। तर माझी मागणी आहे न्यायालयाला की यांचा गुप्त अंग जो आहे, गुप्त अंग ह्याची छाटणी करा, हे कापून टाका आणि त्यानंतर यांना फासण्यावरती लटकवा। कारण की जो त्रास अक्षताला झाला असेल तो त्रास कमी नाहीये, तो त्रास खूप आहे आणि तो त्रासाच्या वेदना कुठेतरी त्यांना देखील झाल्या पाहिजे आणि त्या वेदना त्यांना होण्यासाठी मी ही मागणी करतोय, संपूर्ण नवी मुंबईतर्फे, संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मागणी करतोय की आपण लवकरात लवकर याचा निकाल लावा आणि हा निकाल 100% त्यांचा गुप्त अंग कापून त्यांना फासावरती लटकावा, अशीच माझी मागणी आहे। आणि ही मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपणाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। तर आपण लवकरात लवकर आमच्या अक्षता ताईला न्याय द्या, जेणेकरून नवी मुंबई असेल, संपूर्ण परिसर असेल, हा शांत होईल। तोपर्यंत हा शांत होणार नाही, हीच मागणी आमची संपूर्ण नवी मुंबईतर्फे आहे। धन्यवाद। वक्त बदलना है, डरना तो बंद